हाय गाईज, आज बनवतो आपण दुधीची भाजी आंबाड घालून. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. ही सुकी आंबाड म्हणजे करंदी बोलतात, पण आंबाड बोलतो. साफ करून घेतलेली, डोकी बिकी काढलीत. कांदा घेतले, टॅमॅटो घेतले, बटाटा घेतला आणि आहे दुधी घेतलाय. दुधी घेतले. हा सगळा नाही घेणार, थोडंच घेणार. तर आपण दुधी कट करून घेतोय. इथे तर आपल्या दुधी कट करून घ्यायचा अशा प्रकारे, बारीक, एकदम बारीक नाही, असे पीस ठेवायचे दुधीचे आपल्याला. असंच आपण बाकीचा दुधी कापून घेऊया. अर्धा घेतलाय तो. हे बघा, आता इथे आपण टोमॅटो कट करून घेतोय. इथे तर आपण टोमॅटो कट करून घेतलाय. आता आपण कांदा चिरून घेऊया. असं आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. इथे तर आपला कांदा कट करून झालेला आहे. तर आपण बटाटा करून घेतोय. आणि बटाट्याची साल काढून घ्यायची आपल्याला. इथे आता बटाट्याची साल काढून घेतली. तर आपण बटाटा कट करून घेऊया. इथे आता आपण बटाटा कट करून घेतलेला आहे. ते इथे आता आपलं सर्व कटबीट साफ करून झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. इथे आता आपण बटाटी पाण्यात घालून ठेवलेले आहेत आणि आंबट पण पाण्यात घातलेली आपण धुवून ठेवले स्वच्छ. आपण तेल घालूया. इथे आपण कढई तापवा ठेवली. आपण तेल टाकतोय. आता आपण तेल गरम होऊन देऊया आधी. इथे आता आपण तेल टाकलेलं आहे. आपण टाकले जिरं. आपण त्यात टाकूया आता कांदा जो आपण चिरून घेतलेला आहे. इथे आता आधी आपण कांदा परतवून घेऊया ना. हो. इथे आता आपण कांदा परतवून घेतला. त्यात आपण टाकतो हिंग. मग टाकूया थोडीशी हळद. आता आपण ते टाकणार थोडंसं आलं लसूण पेस्ट ना. मग टाकूया त्यात टोमॅटो.
आता आपण त्यात टाकूया आंबाड. चांगली परतवून घ्यायची. आता आपण त्यात टाकूया घरचा मसाला, लाल तिखट. खूप अशी तिखट नाही करायचे, मग कमी तिखट घालते. आता आपण त्यात टाकणार बटाटा. आणि मग त्यात टाकूया दुधी. गरम मसाला, थोडासा गरम मसाला टाकतोय आपण त्यात. आता आपण त्यात टाकणार थोडंसं पाणी. तर आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि मध्ये मध्ये बघूया. आता आपण इथे भाजी शिजली आहे का बघूया आपली. शिजली, अगदी मऊ झाली. इथे तर आपली भाजी शिजलेली आहे. त्याच्यात आता आपण वरून टाकूया कोथिंबीर. सगळंच टाकायचं आपलं. मीठ, चवीनुसार मीठ टाकतोय. त्यात नंतर आपण काय टाकणार, खोबरं. थोडंसं खोबरं टाकूया आपण ओलं. इथे ओलं खोबरं टाकलेलं आपण थोडंसं. आता वरून टाकूया कोथिंबीर. इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण हिला डिशमध्ये काढून घेऊया. अगदी सुकी नाही आपली भाजी. थोडासा रस पण ठेवलाय, म्हणजे चपातीसोबत आणि भातासोबत दोन्ही सोबत खाऊ शकतो. इथे तर आपलं जेवण रेडी झालेलं आहे. चपाती, दुधीची भाजी, आंबाड घालून आणि थोडंसं सॅलड म्हणून टोमॅटो घेतलेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.